यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील वनोजा येथील जंगली जनावरांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी लावलेले विद्युत उपकरण शेतकऱ्याच्या जीवावर बेतलं आहे। उपकरणाची वायर तपासत असताना विजेचा जोरदार धक्का बसल्यानं 48 वर्षीय शेतकरी मधुकर भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला। राळेगाव तालुक्यातील वनोजा इथे ही दुर्दैवी घटना घडली। गेल्या काही दिवसांपासून शेतातील पिकांची जंगली जनावरांकडून नासधूस होत होती। यामुळे जनावर शेतात येऊ नये म्हणून मधुकर भालेराव यांनी शेतात आवाज करणारं विद्युत उपकरण लावलं। काल हे उपकरण सुरू होत नसल्यानं वायरमध्ये काही बिघाड झाला का हे पाहण्यासाठी मधुकर शेतात गेले। वायरची तपासणी करतानाच त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। राळेगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला। मधुकर भालेराव यांच्या मागे पत्नी आणि 2 मुलं असा कुटुंब आहे। दरम्यान जंगली जनावरांचा वाढता उपद्रव आणि शेतातील असुरक्षित वीज जोडण्यांमुळे शेतकरी जीव मुठीत धरून शेती करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। तर वन विभागानं जंगली जनावरांचा बंदोबस्त करावा, तसंच महावितरणनं देखील शेतातील वीज जोडण्यांची सुरक्षा तपासणी करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे।